संगीतामध्ये एक आवर्तन संपलं की पुढच्या आवर्तनाची एक चाहूल त्या समेमध्ये किंवा बंदिशीमध्ये गायक देतच असतो. तशी पहिला भाग जो परिसंवादाचा झालाय त्याच्यातून एक सूर गिरीश कुबेर यांनी सोडून दिलेलाच आहे प्रश्नाच्या रूपाने आपल्याकडे. आणि इन द फिटनेस ऑफ द थिंग कुबेरांचा जो प्रश्न आहे तिथपासूनच आपल्याला सुरुवात करायला लागेल. किंबहुना मी असं म्हणते की कुबेर साहेबांनीच हा प्रश्न इथे येऊन मला विचारलं तर बरं होईल. कुबेर या. कुबेर साहेब स्थान ग्रहण करतील तोपर्यंत बोलायला चालेल का? आले आले. नाही, कुबेर साहेबांनी सुद्धा असा काही प्रश्न विचारलेला आहे की आणखीन त्यांनी थोडेसे प्रश्न विचारले तर मला आवडतील असल्याचा. आपण थोडा मोठा करा. शास्त्रीय संगीताचा एक वेडा चाहता म्हणून हा प्रश्न मला जास्त महत्त्वाचा वाटतो. रसिक या अर्थाने की काय असते की खरं म्हणजे किंवा आपण कुठलाही कलाकार जेव्हा मैफिली गाडी समजा सांगत असेल अमुक राग गाणार आहे तेव्हा ते सर्वसाधारणपणे माणसाला कळतं की अरे अरे हा असे असे सूर असणार आहेत. पण तरी सुद्धा ते ऐकावं असं वाटतं, तरी सुद्धा त्याच्यात नवीन नवीन आनंद येत असतो, तरी सुद्धा ते प्रत्येक मैफिल ही नवीन असते आणि तरी सुद्धा प्रत्येक कलाकाराची प्रत्येक मैफिल ही अन्य कलाकाराच्या तुलनेत वेगळी असते. पण ही सृजनशीलता ही शास्त्रीय संगीतातली कशी आहे? आपले विचार संदर्भात अर्थातच सगळ्यांना आवडतं ऐकायला. खरं सांगायचं म्हणजे निर्मिती आणि त्याचं सादरीकरण असा हा आपला विषय आहे. आणि असं म्हणतात की म्युझिक इज दी फायनेस्ट ऑफ ऑल आर्ट्स. तर हे फायनेस्ट काय प्रकार आहे? असं असतं की पुस्तकं वाचून आपल्याला ज्ञान मिळतं असा हा विषयच नाही. हा विषय अनुभूतीचा विषय आहे. श्रवण आणि त्याचा अनुभव. त्यामुळे रागामध्ये सर्जनशीलता म्हणजे खरं सांगायचं म्हणजे निर्मिती ही 3 प्रकारची असते. हे मला बोलताना हे धरायला बरोबर नाही वाटत. स्टँड आहे का? स्टँड आहे जरा. निर्मिती 3 प्रकारची अशी की निर्मिती असते, निर्मिती होते आणि निर्मिती आपण करतो. असे निर्मितीचे 3 अवस्था सर्वसाधारणपणे असतात. आणि याचा अनुभव संगीताखेरीज इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये कठीण अवस्थेमधून आपल्याला ह्याची अनुभूती येईल असं मला वाटत नाही. त्याच्या 3 अवस्था आहेत. त्यापैकी निर्मिती असते म्हणजे काय, निर्मिती होते म्हणजे काय आणि निर्मिती आपण करतो म्हणजे काय, हा या स्वरभाषेचा, मी याला संगीत म्हणत नाही, याला मी स्वरभाषा, जशी अनेक भाषा असतात. चित्रांची सुद्धा भाषा असते. ती फक्त काय शाब्दिकच असते असं नव्हे. पक्ष्यांचीही भाषा असते, सागराची भाषा असते, अभिनयाची भाषा, तशीच अभिनयाची भाषा असते, तशीच ही स्वरांची भाषा आहे. म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये स्वरभाषा असाच शब्द संगीताबद्दल वापरलाय. तर आता एखादा राग मी मांडत असताना किंवा जेव्हा श्रोता कलाकार, खरं म्हणजे कलाकाराने आपण राग मांडतो याचा थोडासा रागाच्या मूळ अवस्थेच्या कडे जाऊन थोडा अभ्यास करावा लागतो. तसंच श्रोत्यांनीही काय ऐकायचं ही जबाबदारी श्रोत्यांची पण आहे असं मला वाटतं. कारण सर्वात मोठं सादरीकरण हे आमच्या म्युझिकमध्येच असतं. तेव्हा एखादा राग जेव्हा आपण श्रोत्यांसमोर मांडतो तेव्हा त्या रागाची तितकीच चौकट नसते हे आपल्याला अनुभवाने कळतं. म्हणजे असं
की सुरुवातीला जेव्हा आपण शिकतो गुरूंच्याकडे, तेव्हा आमच्याकडे तर अशी पद्धत होती की रागाचं नाव विचारायचं नाही. माझी आई मला म्हणायची की राग पत्थर नाव आहे त्याचं, तुला त्याशी काय करायचंय. याचं कारण असं की नावावर मी शिकणार आहे का. रागाची जी भाषा आहे ती भाषा जर मला कळली नाही तर रागाचं नाव ऐकून फायदा काय. आता अशाच ओळखीमध्ये जसं माझं आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं, आपण त्या व्यक्तीला ओळखतो म्हणजे काय करतो. त्या रागाची ओळख, सुरुवातीची प्रिलिमिनरी एलिमेंटरी ओळख ही गुरु तुम्हाला शिकवत असतो. आता जे काही गुरुने शिकवलं तसाच्या तसं मांडायला हे काही गणित नाहीये, हे फक्त गणित नाहीच आहे. गणित आणि सौंदर्य म्हणजे भाव सौंदर्य असा हा स्वरभाषेचा खेळ आहे. गणित अशासाठी की जसं आपण मगाशी विचारलं की पर्टिक्युलरली भारतीय संगीताबद्दल असं काय असतं की रागाचं राग स्वरूप तेच असतं, लोकांना माहिती असतं, पण तरी नवीन का वाटतं प्रत्येक. रागाचं नवीनीकरण, रागाची निर्मिती आणि राग स्वतः चैतन्यपूर्ण होऊन त्याने स्वतः पेशकारी स्वतःची करावी, असे हे 3 प्रकार आहेत. त्यामुळे राग गाताना राग म्हणजे काय हे जर आपल्याला शिकणाऱ्यांना जर कळलं नाही तर मग फसगत अशी होते की राग ज्या स्वरभाषेतून आपण प्रकट करण्याचा प्रयत्न करतो त्या भाषेला म्हणजे त्या माध्यमाला अधिक महत्त्व दिलं जातं. राग या शब्दाचा अर्थ आधी कळला पाहिजे. आता संगीत ही श्रवणविद्या आहे म्हटल्यानंतर ती डायरेक्ट तुमच्या हृदयातच जाते. ती बुद्धीत जर गेली तर ते माध्यमाचं खरं प्रकटीकरण आहे असं मला वाटत नाही. जरा थोडं रोखतो तुम्हाला. रागामधला राग म्हणजे भाव असतो आणि तो भाव तसाच्या तसा सादर करणारं म्हणून जे असतं त्याला आम्ही शास्त्र म्हणतो. रागाचं शास्त्र म्हणजे वादी संवादी पकड अनुवादी किंवा त्यांचे स्वर, हा म्हणजे राग नव्हे हे आपल्याला कळलं पाहिजे आधी. आणि हे कळण्याचा जो प्रोसेस आहे तो प्रोसेस आपल्या साधनेतून आपल्याला त्या रागातल्या स्वरातून त्याचं साधारण वातावरण कळू शकतं. त्याच्यासाठी तर आपल्याला वादी संवादी दिलेले असतात. पण वातावरणाचं स्वच्छ स्पष्ट आणि खरं स्वरूप हे रागाच्या त्या रागाच्या त्या बऱ्याचशा साधनेतूनच आपल्याला त्याच्या वातावरणाची साधारण ओळख पडते. ही ओळख साधारण आहे असं मी अशासाठी म्हटलं की कलाकार राग गातो आणि राग स्वतः गातो किंवा राग स्वतः प्रकट होतो. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये निर्मिती होणं आणि निर्मिती करण्यामधला फरक आहे. आम्ही रागामध्ये बरेचसे वेगळ्या वेगळ्या फ्रेजेस जे श्रोत्यांनी कधी ऐकल्याही नसतील अशा फ्रेजेस मी रागामध्ये गायले. याचा अर्थ तो राग प्रकट झाला असा जर झालं असतं तर प्रत्येक श्रोता स्वतःचं देहभान विसरला असता. कारण हा साक्षात आत्म्याचा आत्म्याशी संबंध असतो. रागातलं चैतन्य हे आत्मचैतन्य आहे हे आपल्याला कळण्यासाठी म्हणून शास्त्राचा वापर केला पाहिजे. आजकाल शास्त्रीय संगीत हे वृक्ष संगीत आहे असं आपण म्हणतो. शास्त्रीय संगीत हे फारसं आता पॉप्युलर राहिलेलं नाही. त्याऐवजी सुगम संगीतामध्ये प्लेबॅक सिंगिंगमध्ये आजकालची पोरं जात आहेत हे मी बघते आहे. कारण हा मार्ग कठीण आहे, साधनापूर्ण आहे, पण तरी अशक्य नाही हे का लक्षात येत नाही तुमच्या. हा राग हा मार्ग अशक्य नाहीये, किंबहुना हा मार्ग अत्यंत सोपा आहे. फक्त आपण गातो
आणि तो राग स्वतः प्रकट होतो आहे याची जाणीव ज्या कलाकाराला होईल त्याच कलाकाराला आत्मशोध लागेल असं मला वाटतं. आणि ती खरी निर्मिती आहे रागाची. ते म्हणजे खऱ्या विद्वानाचं एक व्यवस्थित लक्षण असतं की तो अतिशय सुलभ करून कुठलीही प्रक्रिया सांगू शकतो. आपल्या अनेक आता श्रोत्यांना हा प्रत्यय आला असेल की ही सगळी प्रक्रियेचं अतिशय तुम्ही सोप्या शब्दात मांडलं. तरी सुद्धा एक प्रश्न असा उरतो एक रसिक या अर्थाने की हे प्रगटीकरण मग प्रत्येक वेळेला वेगवेगळं कसं होतं, हा एक भाग. आणि दुसरा असं की मग अशा वेळेला आपल्यासारख्या विचारी कलावंताला रागाची चौकट हीच मर्यादा वाटते का, की म्हणजे याच्यापेक्षा या रागामध्ये खरं म्हणजे आणखी पद्धतीनं मांडता येईल, पण हे व्याकरण सांगतं, असं शास्त्र असं सांगतं की हा नाही असं नाही मांडायचं. मग अशा वेळेला ती चौकट मोडणं हे आपल्याला योग्य वाटतं का आणि तसं केलं जातं का? काय असतं, पहिली गोष्ट म्हणजे आपण एक सूर्यास्त पाहिला असं धरून चालू. तो सूर्यास्त माझ्या घरातून रोज संध्याकाळी मी पाहते. परंतु आज पाहिलेला सूर्यास्त उद्या नसतो, उद्याचा परवा नसतो, तो कधीच नसतो किंवा रिपीट तो कधी होतच नाही. तो पुनश्च कधी आपल्याला दिसत नाही. हे जर होत असेल, माझ्या मनात या मुलाबद्दल प्रेम आहे आणि त्या प्रेमाबद्दल मी आज बोलले, उद्या बोलले, परवा बोलले, मी जरी तेच बोलले की आय लव्ह यू, तरी त्याच्यातली इंटेन्सिटी, त्याच्यातलं खरेपण, त्याच्यातली भावगर्भता ही जशी वेगळी असते. म्हणूनच मी म्हटलं की राग हा मुळात भाव आहे. त्या भावाला अनुसरून सादरीकरण होणं. आपला दुसरा प्रश्न मी विसरले, काय होतं? चौकटीचं म्हणून असं एक बंधन चौकट तोडावी लागते. तो जो भाव आहे की माझं केशववर प्रेम आहे, केशव माझा मुलगा आहे, ही चौकट आहे. पण जरी ती चौकट असली तरी ती पेश होताना त्या चौकटीचा जो फ्रेमवर्क आहे ते फाडूनच ते प्रकट व्हायला पाहिजे, तरच ते सत्याकडे जाईल. जोपर्यंत आपण चौकटीमध्ये म्हणजे काही वेळेला माझे अनुभव मी आपल्याला सांगते ते असे की उदाहरणार्थ बागेश्री मी गाते. बागेश्री हा च्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की षड्ज मध्यम त्याचा वादी आहे. आता मुळात अभ्यास केल्यानंतर एवढं समजतं की मध्यम हा प्रसन्न म्हणजे हास्यरस आहे. हास्यरसाचं अतीव उच्च स्वरूप म्हणजे आनंद. आपण हे लक्षात घ्या, हास्य हे दृश्य असतं, पण आतलं जे हास्य आहे त्याला आनंद असं म्हणतात. आणि तिथपर्यंत आपली स्वरभाषा आपल्याला नेऊन पोचवते. स्वरभाषेचं कार्य काय आहे याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्याला पाहिजे तसे जर स्वर वापरले तर त्याचं प्रकटीकरण हे काही वेळांना कंटाळवाणं होणं साहजिक आहे. तुम्ही कितीही त्याच्यामध्ये इंटलेक्च्युअल फ्रेजेस द्या तरी त्या इंटेलेक्च्युअल एक्झिस्टन्सला सुद्धा श्रोत्यांना कंटाळा येतो. कारण प्रत्येक कला ही भावना प्रधान आहे हे आपण विसरतो आणि आपण माध्यमातली कसरत करायला लागतो. त्यामुळे रागाच्या खऱ्या अर्थाकडे म्हणजे भावाकडे आपलं लक्षच नाही राहत. बरं, इन केस जर लक्ष राहिलंच तर मला ही बागेश्री आवडते. मला एखादा राग आवडतो म्हणून मी गाणं, म्हणजे मला जे काही आवडतं ते मी त्या रागामध्ये देत जाणार आपल्याला. अहो पण मला आवडतं ते तुम्हाला आवडेलच असं नाही ना. मला एखादी फ्रेज आवडली, सगळ्या श्रोत्यांना ती फ्रेज आवडेलच असं नाही. मग असं काय आहे, म्हणजे माझ्या साधनेमध्ये मी जे विचार केले ते आपल्यासमोर मांडते. असं काय आहे की श्रोत्यामधला प्रत्येक श्रोता त्या आनंदाच्या अवस्थेत जाईल का, असा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा मला असं वाटलं की म्हणूनच मी अध्यात्म काही अधिआत्म म्हणजे अध्यात्म नव्हे. अधिआत्म म्हणजे प्रत्येक विषयामध्ये प्रत्येकाला स्वतःचा शोध घेता यावा आणि तो त्याला आलाच जर, ज्याला आपण आत्मशोध असं म्हणतो, तो आत्मा सर्वत्र आहे. मग मी असा विचार करते की मी भाग्यश्री जी गाते
ती मला आवडलं म्हणून मी ते प्लेंटिव्ह इमोशन देऊ का आपल्याला? I mean, you may not get involved with my emotion. Then the emotion should be yours as well as mine. किंबहुना तेच असं कधी वाटेल? तर आधी मी शिकवलं, किशोरी लोक कोण आलेत, आपले कोणी महत्वाचे लोक वगैरे, गाणं ऐकणारे समजणारे वगैरे आहेत की नाहीत, असं मी पूर्वी बघायची. आणि कोणी माझ्या ओळखीचं दिसलं नाही की मी नर्वस व्हायची. आता कसं होणार माझं? आता मी जे काही आता हे नवीन नवीन काय करणार ते लोकांना समजेल की नाही, असा एक माझ्या मनात शंका येत असताना माझी साधनाही चालू होते. हे आपल्याला मला सांगायचं आहे. मी सोडली नाही साधना. कित्येक वेळेला मला अपयश आलं तरी माझ्या डोळ्यासमोर तो राग जिवंत होऊन गात असतो. हे जोपर्यंत माझ्या मनात आहे तोपर्यंत त्या अपयशाची मी पर्वाच केली नाही. खूप लोकांनी असंही म्हटलं की काय किशोरीबाई जयपूर घराण्याचं काय सोडून गेल्या आहेत, जयपूर घराणं गाणं गात नाही आहेत, स्वैराचार करतायत, रागाची चौकट मोडतायत, रागाची वादी संवादीचा म्हणजे भान ठेवत नाहीत किंवा वेगळेच घेतात. हां, असं हे सगळं जरी म्हटलेलं असलं तरी तो राग असा आहे की मी तशी भाग्यवान खूप समजते स्वतःला. ही ईश्वरी कृपा आहे, गुरुकृपा आहे आणि माझा प्रामाणिकपणा आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळेला मला समजायचं की ही फ्रेज नवीन आलेली आहे पण ती त्या रागाची वाटत नाही. म्हणजे अध्यात्म मी अशासाठी म्हणते की वेदामध्ये नेतीचा जो प्रकार आहे तो प्रत्येक साधनाला जोपर्यंत त्याची अनुभूती येत नाही तोपर्यंत त्या विषयातून त्याला सत्यापर्यंत जाता येणारच नाही. तेव्हा मी एका रागामध्ये निर्मिती केली. कुबेर म्हणाले की अहो काल बागेश्री गायला तुम्ही, त्यापेक्षा हा जरा वेगळा होता. म्हणजे मग चौकट कशाला म्हणायची? रागाची चौकट ही त्या वातावरणाची सिद्धतेचा ची अनुभूती तुम्हाला यावी म्हणून 4 पावलं कशी जायची तेवढं सांगितलंय. तेच आपण मोडतो. तेच जेव्हा मोडलं जातं तेव्हा आम्ही स्वतःची निर्मिती करतो असा त्याचा अर्थ होतो. आता खरं म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन देण्यासारख्या ह्या काही गोष्टी असतात. बागेश्रीचंही म्हणतात की मध्यम आणि बागेश्रीचं तेच मी सांगते. आता आय विल कम टू दॅट. तर ही जी मी निर्मिती करते त्या निर्मितीमध्ये मी थोडंसं म्हणजे मी जिनियस असल्या कारणानं थोडासा त्याचा गैरवापर, म्हणजे माझ्या दृष्टीने तो खरा वापर आहे बरं का सध्या ॲट दिस स्टेज. बागेश्रीमध्ये मध्यम हा प्रसन्न आहे, षड्ज हा आधारस्तंभ आहे. असं असताना ही मेलडी प्लेंटी होईल कशी, ही मेलडी करुण होईल कशी असा माझा विचार. म्हणजे पूर्वीच्या ज्ञानावर माझी परमश्रद्धा आहे. कारण त्या लोकांनी पैसे कमवण्यासाठी ते फॉरेन कंट्रीजमध्ये गेले नव्हते. त्याचप्रमाणे मला काही लोकांना स्पेशल दाखवायचं आहे म्हणून त्यांनी लिहिलं नाही. खरं म्हणजे त्यांनी आपल्या ध्यानावस्थेमध्ये जे काही त्यांच्याकडून लिहिलं गेलं त्या वेगळं काही सत्य कुठल्याही पुस्तकामध्ये असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून मी मागे गेले, मी पुढे गेलेच नाही. मी काही शोध वगैरे तसली काही लावणारी कलाकार नाही आहे. मी फक्त सत्याकडे जाणारी. हा राग काय म्हणतो, मला दुःख झालं म्हणून ते त्या रागामध्ये टाकणं वेगळं नाही हो. पण ते करूनच राग आहेत, सूर आहेत सगळे. अरे पण करुण सूर असले म्हणजे तुझं कारुण्य त्याच्यामध्ये कशाला घालते, त्याचं जे कारुण्य आहे ते दाखव ना. असं करता 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 हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, ते बरोबर नाही, असं करता करता जी रागाची सुरुवातीला आम्ही बघ बाबा संध्याकाळी 12 वाजता जेव बरं का, हां फार रात्रीचं जागरण करू नको. ह्या चौकटी आहेत आयुष्यातल्या जीवनाला वाढवणाऱ्या. चौकट ही जीवनाला वाढवणारी असते म्हणून ती चौकट असते. तसंच त्या रागाची जी चौकट आहे
ती त्या रागाच्या वातावरणाचा प्रकटीकरण व्हावं म्हणून तुम्हाला दिलेले, म्हणजे चुकीची चौकटीवर जाऊ नये तुम्ही म्हणून. दुसऱ्या चौकटीवर गेलात तर वातावरण दुसरं होईल. आणि याची अनुभूती फक्त ऐकून येत असते, वाचून नाही येत. त्या चौकटीच्या अनुषंगाने आपण स्वतंत्र मांडणी करू शकतो. अर्थात ती प्रत्येकाकडे ती प्रज्ञा असायला हवी आता आपल्याकडे. चौकटीमध्ये आपण काय वाटेल ते करू शकतो, परंतु तो राग